गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ताडीचे झाडं आहेत. ताडीच्या झाडापासून निघणारा रस विकून देखील या ठिकाणी असलेले आदिवासी बांधव उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटवतात. सध्या ताडीचा सीझन सुरू आहे. आपण बघू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ताडीचे झाडं आहेत. या झाडाचा रस काढून बरेच ठिकाणी आदिवासी बांधव रस्त्यावर बसून ताडीचा रस विकतात आणि त्यातून काही प्रमाणात त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटतो. आपल्यासोबत काही आदिवासी बांधव आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. दादा, तुमच्याकडे किती ताडीचे झाड आहेत? 10. मग ते कशा प्रकारे कापता तुम्ही? सकाळी कापतो, दारू उतरतो कालती, आणि दुपारीन कापतो, दुपारीन दारू उतरतो. उन्हामध्ये विका लागते, विकून तसा म्हणून हे करायला लागते. दररोजचे 2000 रुपये उन्हात विकून म्हणतात 2000 रुपये जमा होते. तेवढा होते. नंतर आता खत भाजीपाला घ्यायला लागते, पोराले कपडे आणि शाळेत पैसे लागते. तसं म्हणून सगळे करायला लागते. अच्छा, किती गावात किती लोकांकडे झाडं आहेत? पुष्कळच आहे झाडं. किती झाडं असतील एकेकाकडे? एकाकडे 20, 25, 10, 15 तसं आहे झाड. हां, मग किती रुपयांची कमाई होत असते याच्यात महिन्याभरात? त्यांना जास्त झाड ज्यांच्याकडे आहे, जास्त झाड म्हणलं तर तो तिरुपती पेंदाम आणि तुलसीराम पेंदाम, त्याच्याकडे एकडे 100, एकडे 150 आहे पर्यंत. हां, त्यांना जास्त कमाई होते. त्याच्या जास्त कमाई होते. मग तुम्हाला 10 झाड आहे पण 5च कापताना? मग हो, 5च कापतो. तेवढा मी एकटाच माणूस ना, तसं म्हणून टाकतो म्हणून 4-5 झाड कापतो. लावासाठी तो बाटल पाहिजे, बाटल नाही आहे. अर्धन कापतो, अर्धा नाही कापत, तसंच सोडून ताडीचा रस काढण्यासाठी तुम्ही कशाचा वापर करता? बांबूपासून ते काहीतरी तयार करतात, त्याला काय म्हणतात? गोट्टा म्हणतो. त्याच्या तो आणून लावते, त्याच्या गोले मोठा आहे ना, त्याला लावते. तसं म्हणून तो बाटल गोट्या नाही भेटला तर तोच टाकून देतो ना मी. तसं म्हणून रस काढून विकतो रोडकडे. एकंदरीत महिनाभरात तुम्ही किती रुपये कमाई करता? 50-60 हजार. 50-60 हजार रुपये कमाई आहे. हो, कमाई आहे. मग शेतीचे अवजारे किंवा बिजाई आणि कपडे लत्ता खरेदी करण्यासाठी या पैशाचा वापर होते. अच्छा, आणखी मग उन्हात तुम्ही दिवसभर बसून विकता, किती त्रास होतो? बहुत त्रास होते, पण काय करते, विका लागते. नाहीतर पैसे नाही भेटत ना, काही कामच नाही भेटत, काही नाही भेटत. तसं म्हणून उन्हाकडे विका लागते. एके वेळा विकलं तर विकते, नाही विकला तर अर्धा तसाच फेकून देतो. अर्धा विकला तर विकते, नाही तर नाही. एकूणच या सीझनमध्ये सर्व आदिवासी बांधवाकडे असलेल्या झाडाचा मोठ्या प्रमाणात रस निघतो. रस विकण्यासाठी मुख्य रस्त्यावर येऊन घरचे सर्व सदस्य हे ताडी विकत असतात. त्यातून मिळणाऱ्या पैशातून त्यांचा उदरनिर्वाह होत असल्याचे आदिवासी बांधव सांगतात. महेश गुंडेटीवार, LS मराठी, गडचिरोली.